शहरामध्ये काम करत असताना ओबीसीचा एक चेहरा म्हणून आणि ओबीसीचा एक नेता म्हणून मला या ठिकाणी लोक आग्रस्थान देतात. ओबीसीच्या प्रश्नांसाठी मी आतापर्यंत खूप कामं केलेली आहेत. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रश्नांची जर प्रशासनामध्ये शासनामध्ये जर तुमचे प्रश्न जायला हवे असेल तर एसी कारमधनं आणि एसी ऑफिसमधनं बाहेर येऊन रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून जी माझी ओळख आहे त्या ओळखीचा फायदा तुम्ही घ्या आणि तुमची 100% कामं या ठिकाणी मी करेल. नमस्कार, पीसीसी न्यूज अर्थात पिंपरी चिंचवड सिटी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचे जे आहे हे बिगुल वाजलेलं आहे. काही दिवसावर निवडणुका होणार आहेत. इच्छुक उमेदवार भरपूर अशा प्रमाणामध्ये शहरामध्ये दिसत आहेत. त्यातच एक प्रभाग क्रमांक 28 मधील इच्छुक उमेदवार आहेत विशाल भाऊ जाधव. यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमका त्यांचा काय उद्देश आहे किंवा काय टार्गेट असेल. नमस्कार सर, बोला काय नेमका प्रकार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेचा आता निवडणुका नुकताच जाहीर होतीलच. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेले मी 30 वर्ष झाले सामाजिक क्षेत्रात काम करतोय. शहरामध्ये काम करत असताना ओबीसीचा एक चेहरा म्हणून आणि ओबीसीचा एक नेता म्हणून मला या ठिकाणी लोक आग्रस्थान देतात आणि ओबीसीच्या प्रश्नांसाठी मी आतापर्यंत खूप कामं केलेली आहेत. मी या शहरामध्ये सामुदायिक विवाह सोहळा सुद्धा घेतलेले आहेत. या महानगरपालिकेच्या पूर्ण कामकाजाची पद्धत मला या ठिकाणी माहिती आहे. माझ्या प्रभागामध्ये जे काही विकास करायचे, जे काही विकास करणार आहोत आपण, त्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि हा सगळा सारांश घेऊनच मी जनतेपुढे निवडणुकीला चाललो आहे. प्रभाग क्रमांक 28 मध्ये खूप मोठमोठे दिग्गज नेते आहेत. तर नेमकी तुमच्या निवडणुकीची रणनीती काय असू शकते. बरोबर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मराठा समाज यांनी 2011 मध्ये कुणबीचे दाखले ठराविक प्रभागामध्ये काढलेले असे काही उमेदवार आहे आणि तेच उमेदवार आता रिपीट या ठिकाणी ओबीसीच्याच कॅटेगरीमध्ये लढतात आहे. मी 2012चं इलेक्शन 2017चं इलेक्शन दोन्ही वेळेस अपक्ष म्हणून मी या निवडणुकीला सामोरे गेलेलो आहे. माझ्या प्रभागामध्ये तीच गत आहे. पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे हे सुद्धा कुणबी या दाखल्यावरनच गेले 2 पंचवार्षिक या ठिकाणी आपलं पद भोगत आहेत. यंदाही त्यांचा विरोध म्हणून किंवा ओबीसीचा एक मूळ चेहरा म्हणून मीच त्यांच्या विरोधात उभं राहणार आहे. त्यामुळं मला ही निवडणूक खऱ्या अर्थाने खूप सोपी आहे, कारण एक दिग्गज आणि एक सामान्य कार्यकर्ता याच्यामध्ये ती लढत होणार आहे आणि नक्कीच माझा मतदार यावेळेस खूप शहाणा झालेला आहे आणि मतदारांना कळलेलं आहे की खरा कार्यकर्ता कोण आहे. आपल्या प्रभागातील मतदारांना या माध्यमातून काय आवाहन कराल आपण. खऱ्या अर्थाने जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रश्नांची जर प्रशासनामध्ये शासनामध्ये जर तुमचे प्रश्न जायला हवे असेल तर एसी कारमधनं आणि एसी ऑफिसमधनं बाहेर येऊन रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून जी माझी ओळख आहे त्या ओळखीचा फायदा तुम्ही घ्या आणि तुमची 100% कामं या ठिकाणी मी करेल. कारण नगरसेवक हा वॉटर मीटर आणि गटर या कामासाठी निवडला जातो. 10,000 मतदार एका वेळेला या महानगरपालिकेत जाऊन आपले प्रश्न मांडू शकत नाही. त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून नगरसेवक हा त्या ठिकाणी जातो आणि नगरसेवकाचं काम हे आपल्या वार्डातील सुखसुविधा वॉटर मीटर आणि गटर यासाठी आहे आणि ते काम करण्यासाठी मी माझ्या प्रभागात कटिबद्ध आहे. तर हे होते शरदचंद्र पवार गटाचे विशाल भाऊ जाधव. यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. धन्यवाद.